बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांची भाजपच्या निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे। सीतारमण विजय रुपाणी हे उद्या मुंबईत येणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। तर विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांची आता भाजपच्या निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। रामराजे, विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांची अखेर आता भाजपच्या निरीक्षकपदी निवड झालेली आहे। बिल्कुल, खरं तर महाराष्ट्रामध्ये मॅन्डेट मिळालेला आहे भाजपला आणि मित्र पक्षांना। 23 तारखेला निकाल लागला आणि आज 2 तारीख आहे, 9 दिवस झालेले आहेत आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी भाजपनं जे निरीक्षक आहेत त्यांची नेमणूक केलेली आहे आणि हे निरीक्षक आहेत विजय रुपाणी, जे की गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते, आणि त्याचबरोबर अर्थमंत्री निर्मला सीतारामन। या दोघांनाही मुंबईला पाठवलं जाणार आहे, महाराष्ट्रामध्ये पाठवलं जाणार आहे। या दोघांचीही नावं बीजेपीच्या संसदीय बोर्डानं निश्चित केलेली आहेत आणि हे दोघंजण आता मुंबईला जातील आणि मुंबईला गेल्यानंतर तिथं संपूर्ण आमदारांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेतील आणि त्यानंतर विधिमंडळ चा गटनेता जो आहे तो निश्चित केला जाईल भाजपच्या। आणि त्यानंतर ते जे हे दोघंजण विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन, जे गटनेता आमदारांचं म्हणण्यातून जे गटनेता येईल तोच पुढेचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील। त्यामुळं आता ही नेमणूक करण्यात आलेली आहे। आता मुंबईला महाराष्ट्रामध्ये कधी जातात हे पाहणं गरजेचं आहे, परंतु 5 तारखेला म्हणजे की चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा ट्विट करून सांगितलेलं की 5 तारखेला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे आझाद मैदानावर। एकीकडे ते पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत, तर दुसरीकडे भाजपने या दोघांनाही आता महाराष्ट्रामध्ये पाठवलेलं आहे। त्यामुळं पुढील घडामोडी जे आहेत ते साधारणतः पुढच्या 24 ते 48 तासामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि या घडामोडीवर लक्ष द्यावं लागणार आहे। नक्की, सत्ता स्थापनेला आता चांगलाच वेग आलेला आहे। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।